मी काढलंय सामान, काही प्रॉब्लेम आहे? भाई ही काय पद्धत आहे ग? तू आमचं सामान असं बाहेर का काढलंस? ए सानू, बोल ना तू काहीतरी. आता काय बोलायचं राहिलंय यांना? दीपू घरामध्ये आल्या आल्या हे सगळं सुरू झालंय आता. लग्नाच्या आधी दीपूचा खूप पुळका होताच यांना, आणि आता तर काय दीपूला डोक्यावर घेऊन नाचतील ना. हो, नाचणारच. कारण माझी मोठी सून गुणाचीच आहे, तिला मी डोक्यावर घेऊन नाचणारच. सासूबाई हे बघा, मला न विचारता तुम्ही आता हे सामान बाहेर काढलंय ना, मग आता मला त्या रूम मध्ये हे सामान लावून द्या. वाह जयश्री काकू वाह. काय गंमत आहे बघा ना. म्हणजे मोठ्या माणसांना काम पडू नये म्हणून आपण त्यांची कामं आपल्या अंगावर घेतो. इथे लहान माणसंच मोठ्यांच्या अंगावर काम टाकतायत. सत्तू जाऊ दे रे, त्यांनी काही म्हणू दे, मी थोडीच काय करणार आहे. करू दे त्यांचं त्यांनाच. आणि हो, बेडरूम मध्ये जे काही सामान राहिलंय ते सुद्धा वेळेत न्या, नाहीतर तेही कुणीतरी बाहेर रस्त्यावर फेकून देईल. हा, कळतंय ना? मनोहर भाऊजी, मालती वहिनी येते आता. या. मनोहर काका, दीपूचं लग्न छान झालं हा. मालती वहिनी, आता दीपू सासरी गेल्यामुळे तुम्हाला एकटं वाटेल, पण सवय करून घ्या. काय आहे ना, आपल्या काळजाचा तुकडा आपल्या डोळ्यासमोर नसला तर खूपच त्रास होतो. लग्नात काही कमी जास्त झालं असेल तर माफ करा. अहो भाऊजी, असं काय करता? खूप छान झालं की हो लग्न. येतो आम्ही. या या. कोणी आहे का घरात? हो देशपांडे साहेब, मुद्दत संपली आता. मालकांचे पैसे कधी देणार? काय वाचा बसली का आता? घर गहाण ठेवून पैसे हवे होते तेव्हा तर बरोबर तोंड उघडलं होतं ना. मग आता पैसे रिटर्न देताना तोंड का बंद ठेवले? मी शेवटचं सांगतोय, 2 दिवसात पैसे परत करा, नाहीतर हे घर रिकामं करा. माफ करा, म्हणजे उशीर होतोय माझ्याकडून, पण मला थोडीशी मदत द्या ना. पैसे तुमचे नक्की परत करेल. सर कसं आहे ना, 2 दिवसात पैसे परत नाही केले ना तर हे तुमचं घर मालकांचं होईल. मी हात जोडते तुमच्या पुढे, समजून घ्या हो. आमच्याकडे चोरी झाली आहे, सगळे पैसे चोरीला गेले. थोडं थोडं समजून घ्या. हो हो बाई, हे कारण आता जुनी झाली. आम्हाला काही येडा समजताय काय? मी 2 दिवसात देतो पैसे. हा ठीक आहे, पण जर पैसे नाही मिळाले ना, मालक स्वतः येतील इथे. येतो अरे. अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काही झालं तरी त्यांचे पैसे परत करा म्हणून. तुम्ही ऐकलं नाहीत माझं. आता सांगा बरं, 2 दिवसामध्ये आपण एवढी रक्कम कुठून उभी करणार आहोत?
कसं आहे, दीपूचं लग्न म्हणजे आपल्या घरातलं शेवटचं लग्न ना. अडीनडीला कोणासमोर हात पसरायला नको म्हणून मी ते पैसे जवळ ठेवले. घरातून पैसे चोरीला जातील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ग. घराची किल्ली म्हणते, आपण कार्तिकशी बोलूया का एकदा? शेवटी घरात तोच आला होता. हो नाही म्हणजे असं कसं बोलताय तुम्ही? कार्तिक कसं काय असं करणार? नाही नाही, कार्तिक एवढ्या थराला नाही जाणार हो. हे सानू, थोडीशी तरी मदत कर ना मला. बेबू, माझा जीव खूप गुदमरतोय रे. का? बेबू बघ ना, ही रूम किती छोटी आहे रे. आपल्याला किती अडचण होणार आहे या रूम मध्ये. सानू, लग्नानंतर काही दिवस इथे राहिलेस ना, मग? ए बेबू, मला ते काही माहित नाही रे. प्लीज प्लीज काहीतरी कर. मला या रूम मध्ये नाही राहायचं बेबू. खूप छोटी बेडरूम आहे रे ही. आयडिया. आपण एक काम करूया, आपलं सामान घेऊ आणि आपण ना रस्त्यावरती राहायला जाऊ. म्हणजे कसं, तुला मोकळी जागा मिळेल, हा, श्वास घ्यायला प्रॉब्लेम येणार नाही. चालेल? चल निघू. हा चल. कार्तिक, ए, मला आता त्रास देऊ नकोस, हा, आधीच सांगतोय. सांग कार्तिक, तू ना आता मला हे सगळं सामान लावायला मदत कर. हे मी नाही, तू सगळं सामान लाव. कार्तिक, तू मला हे सगळं सामान लावायला मदत करा, नाहीतर नाहीतर ना तुला आज मी जमिनीवर झोपायला लावे ना. चला, सगळी तयारी झाली. इंद्रा, तू नीट तपास ना, तुझं काय राहिलं नाही ना? अरे मी असं नेलंच काय होतं इथून सत्तू. उलट तर कार्तिकचं इथे काही राहिलं नाही ना ते बघ, आणि असेल तर त्याला देऊन टाक. ब्रीफकेस. अरे कार्तिक, काय झालं? अरे आपल्या कंपनीची महत्वाची कागदपत्र राहिली होती, बाकी काही नाही. बेबू, तुझा धावत कुठे गेलेलास रे? कुठे नाही. ऐक ना, अजून एक बॉक्स राहिलाय, तो आण ना जरा प्लीज. बेबू मी नाही ना, तू जा ना. आण ना प्लीज. बेबू, मी अशी कामं करते का? काय ना तू पण. शी. वा, कार्तिक सळगावकर, वा. बेबू, बेबू, दार उघड, खूप जड आहे बॉक्स. बेबू, जातोय काय? बेबू. अरे बेबू, काय तू? बेबू, बेबू, काय चाललंय तुझं? तू दार का लावलं होतंस? अगं मी नव्हतं दार लावलं, तो हवेमुळे दार असं बंद झालं होतं ते अचानक. अरे तुझ्या हातामध्ये एवढा जड बॉक्स असताना मी असं दरवाजा बंद करणार आहे का? अरे बाबा. हो. सांग, तुला एक आनंदाची बातमी द्यायची. काय? अगं ते नाही का, आपल्याला इन्व्हेस्टरला पैसे द्यायचे होते. हो, मग? अगं मग काय, त्याची व्यवस्था झालेली आहे.
खरंच बेबू पैशांची व्यवस्था झाली, बरं झालं रे. मला खूप टेन्शन आलं होतं. तू कशाला टेन्शन घेते? तुझ्यामुळेच सगळी व्यवस्था झाली. म्हणजे अरे म्हणजे तू पण माझ्या सोबतीला उभी होतीस ना पैसे उभे करायला. सपोर्ट तुझा. बेबू मी काय म्हणते ना, आता ना तू खूप काम कर आणि कंपनीला मोठं कर, खूप पैसे कमव. एवढे पैसे कमव की आपण एक नवीन घर घेऊ शकू रे. मला ना दीपूची जिरवायची आहे, तिला धडा शिकवायचा आहे. आई ग अरे देवा. काय ग, डोकं दुखतंय का? होय हो खूपच. बस बस इथे बस. अहो बस हळू. बस 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 बस. मी बाम लावून देतो. हा नाही हो, लावलाय मी. होय. अगं पण दीपूला सांग ना, ती छानपैकी दाबून नाही येईल डोकं. हा बरं वाटेल तुला. आपली दीपू सासरी गेले ना, लक्षात नाही आलं. काय मुलीच्या आईबापाचं नशीब असतं ना. मुलीचं लग्न झालं, ती सासरी गेली, आनंद असतो. ती सासरी गेल्यामुळे आई वडिलांच्या आयुष्यात एक रीती पण येतं ना, त्याचं काय करायचं. अहो ते पैशांचं कसं काय करणार? बघतो मी. तू काय काळजी करू नकोस. तू डोकं दुखतंय ना तुझं? मी चहा टाकते. नाही तू नको. अगं बस तू. मी अगदी दीपू सारखा छान चहा करतो, वेलची वगैरे टाकून. हा अहो तुम्ही असू द्या ना, मी करते ना. अगं थांब, घ्या करतो मी. अगं चहाचं पातेलं कुठं आहे? अहो तिथे ते खालच्या कप्प्यामध्ये बघा, समोरचं. तिथे? अहो समोरचं ते. हा 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 आहे आहे आहे. अहो तुम्ही असू द्या ना, मी करते ना. अगं थांब ग. होय त्यात काय. अहो काय करताय? हा अहो बटन सुरू करा. बरोबर, हे चालू करायला पाहिजे. दीपू असते ना, हसली असते मला. बर, हे साखर आली. अहो काय 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 करताय? करतो ग मी, त्यात काय. अहो तो मोहरीचा डबा आहे. अरे हो. हा चहापत्ती तिकडे बाजूला आहे बघा, त्या साखरेच्या डब्याच्या बाजूला. बापरे, मसालेदार चहा झाला असता एकदम. हे राहू द्यायचे. हा ती चहापत्ती. हे पावडर झालं. अगं तुझ्या फोनवर जयश्री ताईंचा कॉल आहे. अहो घ्या ना जरा, बोला ना, बघा काय म्हणताय. होय बर. हॅलो नमस्कार. हॅलो सर, मी जयश्री बोलतेय. कसे आहात? हाय, छान आहे छान आहे. काय दीपू सासरी गेल्यापासून अचानक आलेलं रीते पण घालवण्याचा प्रयत्न करतोय मालती आणि मी. बर दीपू आहे का तुमच्या बाजूला? आहे नाही सर, जरा ती तयार होतीये. तिला सांगा हा, मी आठवण काढत होतो म्हणून. सर नुसती आठवण का काढताय? आज या की भेटायला तिला. हो हो, अरे वा छान आहे. येऊ ना, आम्ही येऊ. म्हणजे खरं तर मी त्यासाठी फोन केला होता. आज आमच्याकडे ना सत्यनारायणाची पूजा आणि छोटासा कार्यक्रम आहे, तर तुम्ही आलात तर बरं होईल. हो म्हणजे काय, येणार ना, आम्ही येणार. म्हणजे मला कळतंय तुमची मनस्थिती काय आहे, पण तुम्ही इथे येऊन तिला भेटलात ना
तर तुम्हालाही बरं वाटेल. हो हो हो. सर एक मिनिट हा, इंद्राला बोलायचंय. नमस्कार सर. बोला जावई बापू, काय म्हणताय? काही नाही सर, तुम्हाला फक्त इतकंच सांगायचंय की स्वतःला असे एकटे समजू नका सर. आम्हाला कल्पना आहे तुम्हाला दीपिका मॅडमची खूप आठवण येत असणार सर, म्हणून तुम्ही हवं तेव्हा दीपिका मॅडमना भेटायला इथे येऊ शकता. हे घर सुद्धा तुमचंच आहे. हो हो नाही नाही, ठीक आहे. हा, आज येतोय ना आम्ही, येतोय. हो सर, नक्की या. दीपिका मॅडम, आम्ही सगळेच तुमची वाट बघतोय. हो हो, येतो येतो. आहो चहा बघा ना. हा, अरे हो. हा. आज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला जयश्रीताईंनी घरी बोलावलेलं आहे. अगवे हा. हो का? हो मग. वा 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 वा. चला, त्या निमित्तानं तिन्ही पोरींची भेट होईल. तुमच्या जीवात जीव आला असेल ना. आज दीपूला भेटायचं म्हणजे तुझी डोकेदुखी थांबली असेल. हा, हो. या. नवऱ्याच्या हातचा चहा बघा कसा झालाय तो. वा 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 वा. हा. बघू बरं. हो, खरंच खूप छान झालाय. अगदी दीपू सारखा. वहिनी साहेब, पूजा झाली पण एक गोष्ट राहिली. काय? आपल्या घरातल्या रीतीप्रमाणे नवीन सुनेनं घरी आल्यावर गोड पदार्थ करायचा असतो. बाबू काका, तुम्ही काही काळजी करू नका. इंद्राला आवडते ना, म्हणून दीपिका शेवयाची खीर करणार आहे त्याच्यासाठी. अरे वा वा वा. पण बाबू काका, इंद्राला हे काही सांगू नका, म्हणजे त्याला तिला सरप्राईज द्यायचंय. छे छे, मला काही माहित नाही. हा, पण मी सगळं खिरीचं सामान काढून ठेवतो, कारण दीपिकाचा आज स्वयंपाकघरातला पहिला दिवस आहे, तिला काही सापडायचं नाही. तुम्ही काही काळजी करू नका, याची काही गरज नाहीये. दीपिका लग्न होऊन आज घरी आली आहे ना, पण तिने या घराला कधीच आपलं मानलंय, त्यामुळे ती करेल सगळं. वा, छान. आपल्या घरातल्या रीतीमुळे आज नव्या सूनबाईच्या हातची खीर चाखायला मिळणार आम्हाला. सासूबाई, काय हो, सगळ्या रीती भाती परंपरा दीपूच्याच लग्नाच्या वेळेस कशा सुचतात हो तुम्हाला? हे म्हणजे मी जेव्हा या घरामध्ये आले त्यावेळेला बरं नाही सुचल्या या सगळ्या गोष्टी? सानू, जाऊ देत ना, तू कुठे अपेक्षा ठेवतेस? सानिका, मला खरंच ना तुझं खूप आश्चर्य वाटतं. किती सोयीस्कररित्या विसरतेस ग सगळं. हा, तुला आठवते का, तू लग्न करून पहिल्या दिवशी या घरात आलीस ना, मी तेव्हाच तुला रीतीभाती सांगितल्या होत्या. पण माप ओलांडताना पडलं कोण? तू. पाय मुरगळला कोणाचा? तुझा. मग पाय धरून बसलं होतं कोण? तू. त्यामुळे दीपिकाने केली नाही का खीर? विसरलीस तू एवढ्या? हा, पाहिलंच ना कशा बोलतात माझ्याशी या. सानू, तू ना आधी बोलणं बंद ठेव, तरच तू आयुष्यात पुढे जाशील. ओके? बोल, तू पण मलाच बोल. हा, अगं तू जरा शांत हो ना. आता मी पण बघते ना दीपू कशी गोड खीर बनवते.
तू लिंबू पिळलं तू त्याच्यात. बघितलं ना अगं, किती तिरस्कार करते स्वतःच्या बहिणीचा. आता ना तुला मी अद्दलच शिकवणार आहे. नको वहिनी साहेब. काय नको बाबू काका. बघितलं ना मुद्दाम लिंबू पिळलं तिने दुधात. नाही, तिनं केलं हे चुकच आहे, पण तुम्ही बोललात तर वाद होतील आणि आज लग्नघरात वाद नको. दीपू, आत्ता तर फक्त दूध नासणार आहे ग, पण यापुढे बघ मी काय काय करते. ही तर फक्त सुरुवात आहे. आता मी तुला जिंकू देणार नाही